हॅलो नमस्कार. विदर्भ फूड अँड लाईफमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आजची रेसिपी करतो आहे सत्तूचे पीठ. सत्तूचे पीठ नागपंचमीला पण केले जातात नैवेद्यासाठी आणि समरमध्ये पण केले जातात आणि छान असतं पौष्टिक गरमीमध्ये. तर त्याच्यासाठी आपल्याला हे गहू मी धुवून घेतलेले आहे आणि 2 तास आपण गहू घेतलेले आहे 200 ग्राम. हे छान धुवून घेतलेले आहे मी आणि थोडे पाण्यामध्ये 2 तास ठेवायचे. त्याच्यानंतर हे सुकवून घ्यायचे छान सुती कापडावरती. आणि आता मी भाजायला घेतलेले आहे. छान खमंग भाजून घ्यायचे. याला 40 मिनिट वगैरे लागतं भाजायला मंद गॅसवर. तडतडेपर्यंत भाजायचे छान. आपले गहू झालेले आहे, छान तडतडले आहे. या प्रोसेसला फार वेळ लागतो आहे. 30 मिनिट लागले मला गहू भाजायला. तर आपण काढून घ्यायचे. चण्याची डाळ भाजून घ्यायची. चण्याची डाळ टाकली की चव छान येते सत्तूला. तर याला 10 मिनिट लागेल भाजायला. आपली डाळ भाजून झाली छान खमून. 10 मिनिट लागले डाळ भाजायला आपल्याला छान. काढून घेऊया. त्याच्यामध्ये थोडे फुटाणे गरम करते. फुटाणे घेतले मी. त्याच्यामध्ये अर्धा चम्मच जिरं घेतलेला आहे. ते थोडं गरम करून घेऊया. गरमच करायचे आपल्याला. फुटाणे जास्त भाजायचे, भाजलेलेच आहे. काढून घेते. याच्यामध्ये फुटाणे टाकून घेते आणि याच्यामध्ये वेलची घेते मी. 3-4 वेलची टाकते आणि सुंठ पावडर घ्यायची थोडी आणि जायफळ. याची साल काढून घ्यायची वेलचीचे. आणि हे गिरणीला वाटून आणायचं किंवा चक्कीमध्ये दळून आणायचं. वाटलं गेलं. आणि हे थोडं आहे आणि जास्त किलोचं प्रमाण असलं तर ते चक्कीवरून आणता येतं. हे आता मी मिक्सरलाच वाटून घेते. आपण मिक्सरलाच वाटून घेतलेलं आहे सत्तू. 2 स्टेपमध्ये वाटायचं. छान बारीक झालेलं आहे. जास्त असलं तर तुम्ही गिरणीहून आणू शकता. दोन स्टेपमध्ये वाटून घ्यायचं. छान झालेलं आहे. 1-2 महिने चालतं हे. आपलं सत्तू तयार आहे.